दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरनं विधान परिषदेत गोंधळ, आरोप करणाऱ्यांनी नाक घासून माफी मागावी, अनिल परबांचा इशारा, तर आम्हाला हलक्यात घेऊ नका, बोलायला लागले तर खुर्च्या खाली होतील, चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर। विधानसभेनंतर विधान परिषदेतही दिशा सालियन मृत्यू प्रकरणी गोंधळ, मृत्यूला जबाबदार व्यक्ती कितीही मोठी असली तरी कारवाई करण्याची चित्रा वाघ यांची मागणी। दिशा सालियन प्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करून चौकशी करा, विधानसभेत नितेश राणे आणि शंभूराज देसाईंची मागणी। एसआयटी चौकशीचं काय झालं, अमित साटम यांचा सवाल। गेल्या 5 वर्षांपासून बदनामीचा प्रयत्न, आरोपांना कोर्टात उत्तर देणार, दिशा सालियन प्रकरणावरनं आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर। नागपुरातील नंदनवन कपिल नगर मधील संचारबंदी हटवली, तर काही भागात 4 तासांसाठी शिथिलता, हिंसाचारग्रस्त भागात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी कायम। शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा। मालेगावकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार, मालेगाव महापालिकेची 791 लाखांची पाणीपट्टी थकीत, पाणीपट्टी भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस। दूध उत्पादन वाढीसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास, राष्ट्रीय गोकुळ अभियान योजनेत सुधारणा, दोन्ही योजनांसाठी 6190 कोटींची तरतूद।